नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. एक्स्ट्रा माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग कितवा असणार आहे, तर 400वा असणार आहे. ज्या भागामध्ये आपण 10 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. काही महत्त्वाचे पॉईंट जे मी सांगतो बघा, तर ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. प्रश्न पहिला आहे, 31व्या सुलतान अझलन शाह कप 2025चा विजेता हा कोण बनला आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर हा जो काही सुलतान अझलन शाह कप आहे, तर तो बघा फील्ड हॉकी स्पर्धेशी संबंधित आहे. लक्षात असू द्या, हॉकी या खेळाशी तो संबंधित असून आवृत्ती किती होती? 31वी आवृत्ती ही नुकतंच पार पडली आणि या 31व्या सुलतान अझलन शाह कप 2025च्या आवृत्तीमध्ये विजेता कोण ठरला आहे? तर विजेता ठरलेला आहे बघा पर्याय ड, बेल्जियम. बेल्जियम हा विजेता ठरलेला आहे. उपविजेता आपला भारत ठरलेला आहे. जर फिरून प्रश्न विचारला, सुलतान अझलन शाह कप 2025मध्ये रौप्य पदक हे कोणी जिंकले? तर ते रौप्य पदक जिंकलेले बघा आपल्या भारताने, म्हणजेच भारताचा क्रमांक आहे दुसरा. पहिल्या क्रमांकावर येतं बेल्जियम, ज्याने सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोणता आहे? तर न्यूझीलंड हा या स्पर्धेमध्ये बघा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर विचारलं सुलतान अझलन शाह कप 2025मध्ये सर्वाधिक गोल कोणी केले? तर सर्वाधिक गोल केले आहेत बघा सॅम लेन, जो न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे बघा सॅम लेन. तर याने सर्वाधिक 9 गोल यामध्ये केलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, विजेता ठरलेला आहे बेल्जियम, उपविजेता ठरलेला आपला भारत. आवृत्ती होती 31वी. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फील्ड हॉकी या खेळाशी संबंधित आहे सुलतान अझलन शाह कप. आयोजन कोठे करण्यात आलं होतं? आयोजन विचारलं तर लक्षात असू द्या, मलेशिया या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. मलेशिया. दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचे नेते. काय आहे? कष्टकऱ्यांचे नेते म्हणून कोण प्रसिद्ध आहेत, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे? तर आज बघा, कष्टकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले पर्याय क, डॉक्टर बाबा आढाव. डॉक्टर बाबा आढाव यांचं बघा वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. वयाच्या कितव्या वर्षी? तर वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं वृद्धापकामुळे बघा बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. ते बघा कष्टकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते. काय? तर कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. जन्म आपण पाहिला तर 1 जून 1930 साली त्यांचा जन्म झाला होता पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. आणि निधन जर आपण पाहिलं तर 9 डिसेंबर 2025मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. दोन्ही तारखा परीक्षेमध्ये विचारल्या जातात बघा, त्यासाठी लक्षात ठेवायच्यात. जे काही महत्त्वाचे व्यक्ती असतात बघा, तर त्यांच्या कदाचित तारखा विचारले जातात आणि इतर जे काही असतात बघा, तर त्यांचे काही महत्त्वाचे जे काही योगदान असते बघा, तर त्याबद्दल प्रश्न विचारला जातो. यांची तारीख कदाचित विचारली जाऊ शकते, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. 1 जून 1930 साली जन्म आणि निधन झालेलं आहे 9 डिसेंबर 2025ला वयाच्या 95व्या वर्षी. त्यांचं महत्त्वाचं जे काही योगदान आहे बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा आढाव यांनी बघा कष्टकरी संघटनेची स्थापना केली होती. कशाची? तर कष्टकरी संघटनेची स्थापना ही त्यांनी केली होती. 2008चा असंघटित कामगार कायदा लागू होण्यास महत्त्वाचे योगदान जर असेल बघा, तर ते बाबा आढाव यांचं होतं. त्यानंतर रिडार संस्थेची स्थापना देखील यांनीच केलेली आहे. एक गाव एक पानवटा चळवळ जी आहे बघा, तर ती देखील यांचीच आहे बघा. एक गाव एक पानवटा ही चळवळ. जर प्रकाशित त्यांचे साहित्य आपण पाहिले तर त्यामध्ये येतं एक गाव एक पानवटा, सत्यशोधनाची वाटचाल, हमाल पंचायत यांसारखी महत्त्वाची पुस्तके बघा त्यांची आहेत, जी प्रकाशित झालेली त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. पुन्हा एकदा सांगतो, एक गाव एक पानवटा, सत्यशोधनाची वाटचाल, हमाल पंचायत यांसारखी महत्त्वाची पुस्तके ही त्यांची आहेत, जी प्रसिद्ध पुस्तके आहेत. परीक्षेमध्ये यापैकी एखादं पुस्तक हे विचारलं जाऊ शकतं.
पुढचा तिसरा प्रश्न आहे, नुकतंच राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हे संसदेत कोणी सादर केलेले आहे? तर नुकतंच राईट टू डिस्कनेक्ट बिल हे पर्याय ड सुप्रिया सुळे, लक्षात असू द्या, सुप्रिया सुळे यांनी ते सादर केलेले आहे. आता ते बिल काय आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. सुरुवातीला बिल मांडलेले आहे राईट टू डिस्कनेक्ट बिल, ज्यात कोणी मांडले आहे तर सुप्रिया सुळे यांनी मांडलेले आहे संसदेमध्ये. आता सुप्रिया सुळे नक्की आहेत कोण? तर त्या बघा शरद पवार गटाच्या खासदार आहेत. शरद पवार गटाच्या त्या खासदार असून यांनी हे बिल संसदेत सादर केलेलं आहे. या बिलनुसार किंवा विधेयकानुसार कामाचे तास संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित फोन किंवा ईमेलला उत्तर न देण्याचा पूर्ण अधिकार असणार आहे. म्हणजेच जेव्हा एखादा बॉस किंवा प्रमुख असेल बघा ऑफिसचा किंवा कंपनीचा, तर ज्या दिवशी कामगारांना सुट्टी असते बघा, तर त्या दिवशी कोणताही बॉस किंवा प्रमुख कंपनीचा, तर तो आपल्याला फोन देऊन काम सांगण्यास किंवा एखादं काम तो देऊ शकणार नाही, असं ते विधेयक असणार आहे. ज्यानुसार बघा आता त्याला उत्तर न देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असणार आहे. जरी आपण त्याला उत्तर दिलं नाही तरी त्याच्यावर आता कोणतीही कारवाई होणार नाही या विधेयकानुसार. या बिलांतर्गत एम्प्लॉय वेलफेअर अथॉरिटी ही संस्था बघा स्थापन करण्याची तरतूद आहे. याचा उद्देश असा की कर्मचारी कामाच्या तणावापासून मुक्त राहावेत आणि याची काळजी घेणे हे यामागचं उद्देश आहे. आता यानुसार बघा कंपनीला कोणताही दबाव टाकता येणार नाही. त्यानंतर जर एखाद्या गोष्टीला कर्मचाऱ्याने नकार दिला, म्हणजेच जेव्हा कामाचे तास संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी एखाद्या कंपनीनं कॉल वगैरे केला आणि तो जर त्या कामगाराने उचलला नाही किंवा त्याने जर ते काम करण्यास नकार दिला, तर त्यावर आता बघा कोणतीही कारवाई केली जाणार नाही या विधेयकानुसार. त्यानंतर वर्क लाईफ बॅलेन्स हे सुधारण्यास या विधेयकानुसार मदत होणार आहे. विधेयक अतिशय महत्त्वाचे बघा, जे येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकते. मांडले कोणी आहे? सुप्रिया सुळे यांनी ते मांडलेले आहे. पुन्हा एकदा सांगतो विधेयक काय आहे, तर कामाचे तास संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित फोन किंवा ईमेलला उत्तर न देण्याचा अधिकार आता असणार आहे. कोणाला? तर कर्मचाऱ्याला, लक्षात असू द्या. पुढचा चौथा प्रश्न आहे, ब्रेन इटिंग अमिबाचे सर्वाधिक रुग्ण हे देशात कोणत्या राज्यात आढळून आले आहेत? तर ब्रेन इटिंग अमिबाचे सर्वाधिक रुग्ण हे देशामध्ये पर्याय ड केरळ राज्यामध्ये आढळून आले. कोणत्या राज्यात? तर केरळ राज्यामध्ये. आता याची माहिती कोणी दिली आहे? तर सध्याचे जे काही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत बघा, प्रतापराव जाधव. तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याची माहिती ही नुकतंच दिलेली आहे. यांच्या माहितीनुसार 2025मध्ये जवळपास केरळमध्ये 170 जणांना या आजाराची लागण झालेली आहे. किती? 170 जणांना, लक्षात होत्या 170 जणांना याचा संसर्ग झाला असून त्यापैकी 42 जणांचा मृत्यू झालेला आहे या ब्रेन इटिंग अमिबाच्या आजारामुळे, लक्षात असू द्या. किती? 170 जणांना लागण आणि त्यापैकी 42 जणांचा मृत्यू, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेली आहे. हा जो काही आजार आहे ब्रेन इटिंग अमिबा, तर या आजाराला प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस, प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. शॉर्टमध्ये पाम म्हणू शकतो आपण, पाम. पुढचा प्रश्न आहे, ड्रग तस्कराविरुद्ध ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस हे NCBने कोणासोबत राबवले आहे? तर ड्रग तस्कराविरुद्ध ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस हे NCBने दिल्ली पोलिसांसोबत राबवलेले आहे. कोणासोबत? तर दिल्ली पोलिसांसोबत. ऑपरेशन कोणाचे आहे? NCB आणि दिल्ली पोलीस या दोघांचे संयुक्त ऑपरेशन आहे. ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस. कशासाठी राबवले आहे? तर ड्रग तस्कराविरुद्ध ते ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे. आता NCBने राबवलेले आहे, तर NCBचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असा त्याचा फुल फॉर्म आहे, ज्याची स्थापना झाली होती 1986 मध्ये. 1986 मध्ये याची स्थापना झाली होती. दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि अनुराग गर्ग हे सध्या NCBचे प्रमुख आहेत.
पुढचा प्रश्न आहे WFDF वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप 2025चा विजेता हा कोण ठरला आहे? तर आपला भारत हा बघा WFDF वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप 2025चा विजेता ठरलेला आहे. आयोजन जर आपण पाहिलं तर आयोजन हे पोर्तुगाल या ठिकाणी करण्यात आलं होतं. पोर्तुगाल या ठिकाणी. 7वा प्रश्न आहे 19वा बिग बॉस 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे? तर 19वा बिग बॉस 2025चा विजेता ठरलेला आहे पर्याय ड गौरव खन्ना. गौरव खन्ना हा यावर्षीचा विजेता ठरला असून उपविजेता ठरलेले आहे फरहाना भट्ट. उपविजेती कोण ठरलेले आहे? तर फरहाना भट्ट ही उपविजेता ठरली असून प्रणित मोरे हा यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर गौरव खन्ना ज्याने विजेतेपद पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे फरहाना भट्ट आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे प्रणित मोरे. गेल्या वर्षीचा विजेता तर आपल्याला माहिती असेल तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 8वा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असे ठेवण्यात येणार आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर नुकतंच बघा तेलंगणा राज्यातील रस्त्याचे नाव आता बघा डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असे करण्यात येणार आहे. आता त्याचं कारण काय तर ते आपण पुढे कव्हर करून घेणार आहोत. तर तेलंगणा राज्यातील हैदराबादमधील महत्त्वाच्या रस्त्यांची नावे आता बदलण्यात येणार आहेत. याची नुकतंच घोषणा केलेली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी. कोणी? तर रेवंत रेड्डी यांनी बघा याची घोषणा केलेली आहे. ज्यानुसार बघा हैदराबादमधील महत्त्वाचे जे काही रस्ते आहेत बघा तर त्यांची नावे आता बदलण्यात येणार आहेत. जे इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष वगैरे आहेत बघा तर त्यांच्या नावाने आता त्या राज्यातील रस्त्यांची नावे ही ठेवण्यात येणार आहेत. हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळील एका हाय प्रोफाईल रस्त्याचे नाव हे डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असं ठेवण्यात येणार आहे. तेलंगणामधील कोणत्या शहरातील रस्त्याचं नाव? तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळील एका हाय प्रोफाईल रस्त्याचं नाव डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असं ठेवण्यात येणार आहे. आता हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न होता 31व्या सुलतान अझलन शाह कप 2025चा विजेता कोण बनला आहे? पर्याय ड बेल्जियम विजेता ठरला असून भारत हा उपविजेता ठरला आहे. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून कोण प्रसिद्ध आहेत ज्यांचं नुकतंच निधन झालं? तर डॉक्टर बाबा आढाव हे बघा कष्टकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ज्यांचं नुकतंच निधन झालं आहे. तिसरा प्रश्न आहे नुकतंच राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हे संसदेत सादर कोणी केले आहे? तर ते केलेलं आहे सुप्रिया सुळे. शरद पवार गटाच्या त्या खासदार आहेत बघा आणि यांनी ते बिल सादर केलेले आहे. चौथा प्रश्न आहे ब्रेन इटिंग अमिबाचे सर्वाधिक रुग्ण देशात कोणत्या राज्यात आढळून आले आहेत? तर ब्रेन इटिंग अमिबाचे सर्वाधिक रुग्ण हे देशात केरळ या राज्यामध्ये आढळून आले आहेत. ड्रग तस्कराविरुद्ध ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस हे NCBने कोणासोबत राबवले आहे? तर दिल्ली पोलिसांसोबत राबवलेले NCBने ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस. कशासाठी? तर ड्रग तस्कराविरुद्ध. 6वा प्रश्न आहे WFDF वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर आपला भारत हा याचा विजेता ठरला आहे. 7वा प्रश्न आहे 19वा बिग बॉस 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे? तर गौरव खन्ना हा 19वा बिग बॉस 2025चा विजेता ठरलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील रस्त्याचे नाव आता बघा डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असं ठेवण्यात येणार आहे? तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील रस्त्याचं नाव आता डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असं ठेवण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 10 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे बघा, तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता आणि टेलिग्रामला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.